आपण शिकवतो. हो डेफिनेटली आपण शिकवतो. कारण काय होतं 4 वर्षाचा तुमचा कोर्स आहे. निश्चित. काय होतं की कोर्स कंप्लीट करेपर्यंत नवीन सॉफ्टवेअर मार्केटमध्ये निश्चित. तो गेम डिज़ाइन के लिए जो सॉफ्टवेयर है अनरियल, यूनिटी, ब्लेंडर, माया, ये सारी है, गेम सैलेड, ये सब है इनकॉर्पोरेट हो रहे हैं। 4 साल में पूरा सिखाएंगे. जी बिल्कुल बिल्कुल. उनको कुछ गेम्स वगैरे बनाना सिखाएंगे. ॲक्च्युअली यांना गेम्स बनवण्यामध्ये आहे ना की कसं असतं की त्याच्यामधली जी उत्सुकता असते म्हणजे गेम डिझाईन की ज्याची लॉंगिटिव्हिटी त्याचं स्ट्रेंथ असली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तो गेम समोरही गेला पाहिजे आणि संपायला सुद्धा नको, ज्याच्यामध्ये एक वाटतं की आपण कुठेतरी जिंकणार आहे हा गेम. एवढ्या सुंदर पद्धतीने हा गेम डिझाईन केला जातो आणि त्याला पॅरलली त्याला गेम डिझाईन करताना त्याच्या सॉफ्टवेअरचं सुद्धा नॉलेज लागतं. कारण हे जरी तुम्ही त्याच्या सॉफ्टवेअर डिझायनरकडून ते डिझाईन जरी करून घेणार आहे तरी कुठल्या सॉफ्टवेअर हे चालवायचं आहे, कुठल्या ॲपवर चालायचं आहे, आणि हे वेगळ्या वेगळ्या क्रेडेन्शियलवर आहे ना. सेम इज विथ ॲनिमेशनसुद्धा. नाही, हा IIT खरगपूरला आहे. हा इथे फर्स्ट टाईम आहे. हो, हे संपूर्ण कॉलेजचं नाव आहे, कारण आर्किटेक्चरसुद्धा चालतं आमच्या इथे. आत्ता ही जी आत्ता आपण फक्त गेम डिझाईन आणि ॲनिमेशन फिल्म डिझाईन. ॲनिमेशन फिल्म डिझाईनसुद्धा हा खूप अपकमिंग ट्रेंड आहे, जिथे ॲनिमेशन फॉर एज्युकेशन हे जास्त वापरलं जातं आहे सध्या, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगदी बालवाडीतल्या मुलांसाठीचं ॲनिमेशन वेगळं लागतं, आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमधलं जिथे त्यांचं कार्यक्षमता दाखवायची असते त्याच्यासाठीचं जे ॲनिमेशन फिल्म लागतं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या लेवलवरचे वेगवेगळे क्रेडेन्शियलवरचे सॉफ्टवेअर्स आणि त्याचं डिझाईन याच्यासाठी सध्या जे आपल्याकडे अप्रोच करतात, मी जसं म्हटलं की हा कोर्स आम्ही ऑलरेडी चालवतो आहे. याचे कोर्सेस छोटे छोटे इलेक्टिव्स ज्याला आपण म्हणतो ऑलरेडी आम्ही चालवतो आहे, आणि त्याच्यामधला मुलांचा रिस्पॉन्स पाहून आता 4 इयर डिग्री कोर्स राहील. त्याच्यासाठी आत्ता येतात आहेत आमच्याकडे टेक महिंद्रा येत आहेत, ॲक्सेंचर येत आहेत, GSN येतात आहेत, सोनी, एक्सबॉक्स आहे, मायक्रोसॉफ्टचं एक्सबॉक्स आणि प्लेस्टेशन, एवढे सध्या ह्या 2 कोर्सेससाठीचे येतात आहेत आपल्याकडे. पर सेमिस्टर दिस इज 1.5 lakh, पर ईयर दिस इज 3 lakh. which has a student concession for नागपूर डोमिसाइल स्टुडंट्स, ज्याच्यामध्ये त्यांना 15% फीस रिडक्शन येतं. 25% जागा आहेत. 15. हा बॅचलर कोर्स आहे, बॅचलर ऑफ डिझाईन. नागपुर के लिए आप 15% जो लेस दे रहे हैं. हाँ जी. इसमें कुछ कम्युनिटी का भी कुछ लेस है इसमें? नहीं, पूरे नागपुर के. हाँ, नागपुर के. और बाहर से जो आ रहे हैं स्टूडेंट्स हैं जो, उनके लिए व्यवस्था कैसा है? हॉस्टल है. हॉस्टल चार्जेस इंक्लूड है इसमें? नहीं, हॉस्टल मेस इज डिफरेंट. ये सिर्फ एकेडमिक फीस है. नागपुर का जो हमारा कैंपस है पूरा 75 एकड़ का कैंपस है, पूरा रेसिडेंशियल कैंपस है ना. तो इसमें 24/7 डॉक्टर्स, नर्सेस ये भी अवेलेबल है, मेस है, उनका स्पोर्ट्स के सारे इक्विपमेंट, स्पोर्ट्स क्लब है, राइट फ्रॉम देयर टू जिम, एवरीथिंग. आई मीन व्हेन इट इज़ अ रेसिडेंशियल कैंपस. आपके कैंपस में फैसिलिटी है यस. वो चार्जेस एक्स्ट्रा है ये कहना चाह रहे हैं? नहीं, चार्जेस नहीं है उसके. जब बच्चा हॉस्टल में रहता है तो हॉस्टल का और मेस का चार्ज सिर्फ उसको देना होता है. बाकी डे स्कॉलर को भी स्पोर्ट्स फ्री है, मेडिकल फ्री है, और हॉस्टल वाले को तो है ही. स्कॉलरशिपचे बरेच क्रायटेरिया आहे. इन हाऊस आम्ही जे क्रायटेरिया देतो ते दरवर्षीच्या पहिल्या 4 जी मुलं असतात त्याला टॉपर नाही म्हणता येणार, कारण टॉपर म्हणजे टॉप केलेला एकच, परंतु सिक्वेन्शियली जे पहिली 4 मुलं असतात त्यांना आम्ही स्कॉलरशिप देत असतो. ही आमची इंटरनल झाली. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टकडच्या गव्हर्नमेंट भरपूर स्कॉलरशिप्स आहेत ज्या पॅन्डेमिकवाल्या सीझनमध्ये बंद होत्या आणि आता त्या सुरू झाल्या आहेत पुन्हा मागच्या वर्षीपासून. या कोर्सला पण आहे ॲप्लिकेबल. आपला प्रोग्राम जो आहे बॅचलर ऑफ डिझाईन हा आधीपासूनचा रन होतो